बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी झालेल्या नागपंचमी सणाची। सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने संभाजीनगर येथील साई उद्यानात माजी महापौर मंगला कदम यांच्या वतीने सालाबादप्रमाणे नागपंचमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या नागपंचमीच्या कार्यक्रमाला शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। नागपंचमीच्या निमित्ताने नागाच्या प्रतिमेचे पूजन सर्व महिलांकडून करण्यात आले। महिलांनी नागावर दुधाचे अभिषेक करत नाग प्रतिमेचे पूजन केले। या कार्यक्रमानिमित्ताने महिलांनी पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगड्या व गीत सादर करत नागपंचमीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला। या कार्यक्रमास साई शारदा महिला महासंघ, ज्येष्ठ महिला नागरिक महासंघ, साई आंबोली ज्येष्ठ महिला मंडळ, नंदिनी महिला मंडळ यांनी सहभाग नोंदवला। त्याचबरोबर नागपंचमीच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी आपला आवाजशी बातचीत करताना आपला आनंद व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला माजी महापौर मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके आणि माजी नगरसेविका वैशाली काळभोर यांनी प्रमुख उपस्थिती लावली। पाहुयात। जावयांना देऊया ग देऊया, चिकन सुपारी फोडूया ग फोडूया, देऊया जावयांना देऊया ग देऊया, जावयांना देऊया ग देऊया। आज संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड येथील साई गार्डनमध्ये। दरवर्षीप्रमाणे जे माजी महापौर आहेत मंगला कदम त्यांच्यातर्फे या ठिकाणी नागपंचमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मंगलाताई, काय सांगाल, प्रत्येक वर्षी तुम्ही या साई गार्डनमध्ये नागपंचमीचा कार्यक्रम साजरा करता, मोठ्या उत्साहात सगळ्या महिला आहेत ते सहभागी होतात। आज या कार्यक्रमाचं काय वैशिष्ट्य आहे? मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला आलेत, काय सांगाल याबद्दल? आज पहिल्यांदा मी शहरातील सर्व नागपंचमीसाठी शहरातील सर्व महिलांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देते। गेले मी 25 वर्ष हे नागपंचमी असेल, गौरी गणपती असेल, दांडिया असेल, सगळे आम्ही सण इथं उत्साहानं महिलांचे साजरे करतो। ह्याच्यातनं उद्दिष्ट हेच आहे की पूर्वीचे आपले सण किंवा खेळ आणि सण हे पूर्वीचे सगळ्यांना साजरे करता आले पाहिजेत, महिलांनी विसरता कामा नाही। म्हणजे गौरी गणपती सुद्धा आमच्याकडे सार्वजनिक असते। गेले 25 वर्षात आम्ही हे सार्वजनिक उत्सव करतो। उद्दिष्ट माझं हेच आहे की पिंपरी चिंचवडमध्ये संभाजीनगर जर बघितलं किंवा अख्खं पिंपरी चिंचवड जर बघितलं तर औद्योगिक नगरी आहे आणि औद्योगिक नगरीमध्ये काय होतं, कामगारांच्या बायका असतात, खेडेगावात घर असतं आणि इथे नवऱ्याबरोबर कामासाठी या बायका आलेल्या असतात। मग यांना पण हे सण कुठेतरी साजरे करता आले पाहिजेत। माहेरच्या आठवणीसाठी हे माझं माहेर म्हणून मी त्यांना नेहमी बोलवत असते की तुम्ही इकडे या आणि माहेर येऊन खेळा, अशी माझी एक इच्छा असते। मी त्यांची आई आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर त्यांची हाऊसमौज करावी, या सगळ्या माझ्या मुली आहेत यांची सगळी हाऊसमौज करावी हीच माझी एक इच्छा आणि अपेक्षा आहे। नेहमी त्यांच्यासाठी मी सदैव जे चांगले चांगले कार्यक्रम करता येतील ते मी कार्यक्रम करते। धन्यवाद। आज आम्ही या ठिकाणी सालाबादप्रमाणे आमच्या ज्येष्ठ नेत्या मंगलाताई कदम, माजी महापौर आणि आमचा आधारस्तंभ यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे आम्ही नागपंचमीच्या उत्सवात आज त्यांच्याबरोबर इथे सामील व्हायला आलो आहे। नेहमीप्रमाणे नियोजन तर काही शंकाच नसते, खूप चांगल्या प्रकारे इथे आयोजन केलेलं असतं। या परिसरातील महिलांना खरं तर नागपंचमी हा सण खूप मनापासून सगळ्या खूप साजरा करतात आणि आपली संस्कार संस्कृती ही पुढे चालू ठेवण्यासाठी ताईंचं लाख मोलाचं योगदान या ठिकाणी आहेच। शहरामध्ये गेले कित्येक वर्ष ताई जेव्हापासून राजकारणात आहे तेव्हापासून खूप चांगल्या रीतीने हा
सण साजरा होतो, मग कुठेतरी असं शहरात वाटतं की हा नागपंचमी सण आपला आज या ठिकाणी साजरा होऊन महिला स्वतःसाठी आणि वेगवेगळ्या स्पर्धातनं आज आनंद घेतात आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात. म्हणून मी ताईंना खरं तर खूप खूप त्यांचे या निमित्तानं आभार मानणे, शुभेच्छा पण देईन. थांबते. धन्यवाद. आज आमच्या माजी महापौर मंगलाताई कदम यांच्या प्रभागामध्ये नागपंचमीचा कार्यक्रम साजरी होतोय. खरं तर माजी महापौर मंगलाताई कदम यांचा कार्यक्रम म्हटल्यावर नियोजन वगैरेचा विषयच नसतो. आणि आपण आता बघितलं सगळ्यांनी बाई पण भारी का देवा हा पिक्चर खूप नावाजलाय, पण बाई पण भारी हे कार्यक्रम ताई कितीतरी झाले वर्ष हा कार्यक्रम आयोजित करतात. प्रत्येक महिलांच्या मंगळगौरीच्या स्पर्धा म्हणजे स्वतः क्लास घेऊन हा कार्यक्रम अरेंज करतात आणि नियोजनाला कुठं वावच नाही आहे नावं ठेवायला. आणि खरंच ताई ह्या प्रभागातील असू दे किंवा दुसऱ्या प्रभागातील असू दे महिलांना हे व्यासपीठ छान प्रकारे मिळवून देतात. आणि हाच कार्यक्रम काय कुठलाही कार्यक्रम ताईंचा इतका छान असतो की त्याला कुठं गालबोट लागण्यासारखंच नाही. खरंच ताईंचे खूप खूप आभार आणि आम्ही पण ह्यामध्ये सहभागी झालो. आम्हाला पण खूप आनंद झाला. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. प्रतिसाद तर फारच सुंदर आहे आणि आम्ही सगळे पारंपरिक खेळ घेतलेले आहेत, जे जुन्या आपल्या आजी आजोबा मॅजिकपासून खेळणारे खेळ घेतलेले आहेत आणि आमच्या महिलांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे. प्रत्येक खेळ कितीही वयाची मुलगी असू दे किती वयाची बाई असू दे ती खेळते, त्यामुळे अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. साधारणतः किती महिला या ठिकाणी आल्यात, कशा पद्धतीने महिलांचा प्रतिसाद तुमच्याकडे येतोय? 250-300 महिला आता हजर आहेत आणि हळूहळू अजून वाढेल. जसं आमचा खेळ वाढेल तसं तसं अजून वाढेल. त्यांची नावं म्हटलं तर मग सुपारी, सोमुगोमुचा गाठोडं, होडी, खूप अवघड खेळ आहेत, पण आमच्या मुली खूप सुंदर खेळतात. आता नुकताच एक पिक्चर प्रदर्शित झाला होता बाई पण भारी देवा, त्याची थीम जी आहे ते सगळ्या महिलांनी फॉलो केली. आज काय आनंद व्यक्त करतात त्या महिला? ॲक्च्युली तो पिक्चर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्त बघावा असं वाटतं, पण आमच्या महिलांनी तेही सार्थ करून दाखवलं. घरही केलं आणि कार्यक्रमही केला आणि त्या म्हणजे त्या फिल्मची जी थीम आहे ती आम्ही सांभाळली. आज नागपंचमी निमित्ताने या ठिकाणी काय काय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? या आता दुपार 11 वाजेपासून ताईंनी आमचे हे स्टेज कार्यक्रमच आयोजित केलेले आहेत. स्पर्धा आहेत, तरुण ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सगळे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं. ज्येष्ठांसाठी पण केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या महिला आज आनंदी आहेत, अगदी उत्साहात आहे. आणि हा नागपंचमीचा सण आम्हाला दरवर्षीच खूप आवडतो आणि आम्ही हजर राहतो कायम ह्या कार्यक्रमाला. रूढी, परंपरा, रीतिरिवाज हे पूर्वजांनी आपल्याला दिलेले सुसंस्कार आहेत आणि ते संस्कार आपण भावी पिढीकडे घेऊन जायचे आहेत. त्यासाठी मी आपल्या मंगलाताई कदम यांचे खूप आभारी मानते की कित्येक वर्षापासून हा साई मंदिरात वेगवेगळा कार्यक्रम घेतला जातो आणि आज इथे उत्कृष्ट असे पारंपरिक खेळ खेळले जात आहे. आमचं मानसिक आणि शारीरिक स्वस्थ पाळण्यासाठी मंगलताई खूप प्रयत्न करत असतात. वर्षानुवर्ष इथं वेगवेगळे पारंपरिक खेळ खेळले जातात. बाई पण भारी देवा हा सध्या लोकप्रिय असणारा जो चित्रपट आहे त्यातलं गाणं आज आम्ही इथं सादर करणार आहेत. महिलांमध्ये एक वेगळाच जोश आहे, तर तुम्ही आता नक्की बघा हा कार्यक्रम. धन्यवाद. आज आमच्या इथं साई उद्यानमध्ये नागपंचमीचा कार्यक्रम आहे, पण खूप मज्जा येते आणि खूप आनंद पण आहे, म्हणजे खूप आनंद पण होते.